नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. आज दिनांक 4 ऑगस्ट 2026. मुरबाड तालुक्यात शेती कामांना वेग. मानमोली गावातील शेतकरी लागवडीत व्यस्त. यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट 2026 या कालावधीत महाराष्ट्रात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे काही काळ शेतकरी संभ्रमात असला तरी पाऊस थांबताच शेतकरी पुन्हा जोमाने शेतीच्या कामाला लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मानमोली या छोट्याशा गावातही शेतकरी आपल्या शेतात भात लागवडीची कामे करताना दिसत आहेत. या भागातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असून भात हे येथील प्रमुख पीक आहे. शेती हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असल्याने पावसाच्या प्रत्येक सरीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसाची उघडीप मिळताच शेतकरी शेतात उतरून भात लागवडीचे कामे वेगाने पूर्ण करत आहेत. सध्या मुरबाड तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांची शेतीची लगबग सुरू असून याच त्यांच्या कामामधून आम्ही महा 83 डेली न्यूजने साधलेला हा शेतकऱ्यांशी संवाद. मामनोली गावात शेती चालू आहे. लागवड शेतीची लावणी ही लागवड चालू आहे. शेती जानू पिका भांगर मामनोली काय चालू आहे हे शेतीचे लागवड चालू आहे. आवण लावणे शेतीची लागवड हे आता हे लावल्यानंतर हे पिकल्यानंतर वेल लागेल. त्याला 2 महिने लागेल. 3 महिने लागतील ना. 3 महिने. दिवाळीला ही कापणी चालू होईल. भात कापणी आता ही लागवड केली नंतर ती भात कापणी दिवाळीनंतर चालू होईल. हिरवाईने नटलेले शेते आणि लागवडीत व्यस्त असलेले शेतकरी हे ग्रामीण भागातील आनंददायी चित्र पाहायला आपणास मिळत आहे. धन्यवाद.